एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आहे तारका मंडल किंवा तारका विश्व, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो गॅलेक्सी। हा या विश्वाचा, या अंतराळाचा, या ब्रह्मांडाचा है ना पहिला घटक जो दृष्टिपथात सुद्धा आपल्या पडतो। त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया, कारण की या सर्व तारका विश्वामध्ये आपली पृथ्वी एक पिटुकली, त्या पिटुकल्या पृथ्वीवर आम्ही अत्यंत पिटुकले आणि आमचं पिटुकलं पण असतानाही आमचा माज मात्र है ना असो, ठीक आहे। गॅलेक्सीचा किती माज असावा माहित नाही, पण आपल्याला असं दिसतंय बघा ही गॅलेक्सी है ना, एकदम मस्त चमकदार, बिलकुल राईट। तर आज आपण तारका मंडल म्हणजे गॅलेक्सी काय आहे हे समजून घेऊया, आणि सोबतच त्याचा आकारमान, त्याचा परीघ, त्याचं वस्तुमान आणि गॅलेक्सीचे रंग। तुम्ही म्हणा हे काय असतं का? तर हो रे बाबा, गॅलेक्सीचे रंग बी असते, ते बी आपण आज समजून घेऊया। चलायचं मग, लागायचं कामाला? चला मग बघूया आपण। बघा काय म्हणतायत याला, बघा किती सुंदर दिसते। असं डॉट 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 असं लमचे नाही का, ब्रश मध्ये पेंट घेतो आपण, असं भर्र मारतो, येत आहे काही तर तेव्हा तशासारखे दिसते आहे की नाही दुरून, बरोबर आहे। तर काय म्हणतात गॅलेक्सीला किंवा तारका मंडलला? अ जायंट फॅमिली। काय आहे? महाकाय कुटुंब आहे। महाकाय, आपल्या इकडे असा जॉईंट फॅमिलीचा कॉन्सेप्ट असते ना, पाहतो तिथं की बा एवढे पोट्टे आहे तेवढे पोट्टे आहे ना, तर त्याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये इथे जायंट फॅमिली। आपण नाही का एक कोणता तरी भाऊ आहे, त्याला कितीतरी बायका 40-50, त्याला पोट्टे कितीतरी 100-200, बरोबर आहे। तर तसंच हे काम आहे ना, इथं बी एवढे तारे आहेत, एवढे तारे आहेत आणि बाकीच्या गोष्टी ज्याची काही मर्यादा नाही, म्हणून शब्द काय वापरलेला आहे? जायंट फॅमिली, महाकाय कुटुंब। काय आहे? महाकाय आहे है ना, कुटुंब आहे। कुटुंब असा शब्द का वापरला आहे? कारण की हे एकत्रित राहतात। ह्यूज मास, अत्यंत विस्तृत असा वस्तुमान आहे, ह्यूज मास इन युनिवर्स। गॅलेक्सीला काय म्हणतात? तर गॅलेक्सी हा मेजर बिल्डिंग ब्लॉक ऑफ युनिवर्स आहे। म्हणजे जर आपण विश्व बघितलं, ब्रह्मांड बघितलं, तर ब्रह्मांडामधला हा एक दृष्टिपथास पडणारा, एकदम क्लिअर दिसणारा आणि ऑब्झर्व होणारा हा घटक आहे, आणि म्हणून याला काय म्हटलंय? मेजर बिल्डिंग ब्लॉक। कारण की याच्यामध्ये बाकीचे जेवढे काही विश्वातल्या बाबी आहेत त्या सगळ्या ढुसून टाकल्या आहेत है ना, हा सगळ्यांना असा धरून ठेवते, बापू जायचेच नाही कुठं, म्हणून याला काय म्हटलंय? मेजर बिल्डिंग ब्लॉक। कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे। कशी आहे? कॉम्प्लेक्स कॉस्मिक, अत्यंत क्लिष्ट आहे, समजूनच आली नाही, आतापर्यंत समजून आली नाही। आपण एक सांगतो की हे इथपर्यंत आहे, मग काही दिवसांना शास्त्रज्ञ लमचे शोधून काढतात अजून काहीतरी भानगड आहे, म्हणजे काय काय आहे काही खरं नाही, बरोबर आहे। म्हणून कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे। मॅसिव्ह कॉंग्लोमरेशन असा शब्द वापरलाय, मॅसिव्ह कॉंग्लोमरेशन, प्रचंड मोठा असा संच आहे तारकापुंजांचा आणि हे सर्व याचा, ठीक आहे। ह्या सर्व जे आहेत बाबी, या सर्व बाबी ज्या आपल्या ब्रह्मांडात दिसतायत, ज्या आपल्या ब्रह्मांडात दिसतायत त्याला आपण काय म्हणतो? गॅलेक्सी किंवा तारकामंडल। पण मग ह्या असा शब्द जो वापरलाय त्या शब्दामध्ये आहे काय रे बाबा? तर या गॅलेक्सीमध्ये म्हणजे तारका मंडलामध्ये आपल्याला काय दिसते? तारे, आणि त्याच्यामुळेच गॅलेक्सी दिसते। तारे नसते तर गॅलेक्सी दिसली नसते, म्हणून तारे चमचमणारे नाही का, मग त्याच्यापेक्षा जबरदस्त चमचमणारे म्हणजे तेजोमेघ, नेबुली, ज्याच्यातून डुम होते आणि मग तारे बनते, नेबुली। मग त्याच्यानंतर आहे इंटरस्टेलर मटेरियल, आंतरतारीय पदार्थ, इंटरस्टेलर मटेरियल। म्हणजे याच्यात काय राहते? आपल्याला इथे दिसते वायू किंवा वायुरूप पदार्थ म्हणजे गॅस, आणि सोबत धूल किंवा धूळ आपण म्हणूया है ना, म्हणजे डस्ट,
तुम्ही म्हणाल लमच्या त्यापेक्षा आमच्या इथं परवडलं आहे ना. आपल्या अर्बन सिटीमध्ये असा धूळ राहते नुसता, इकडून तिकडून लमच्या धूळ राहते ना, असं बांधून जावं लागते. मास्क नाही बांधला तर फेफडे खराब लमचे, काही खरं नाही. तर तसं तिथे धूळ, तिथला धूळ एवढा खतरनाक असं की ज्याची काही मर्यादा नाही. का? कारण की हे दोन ज्या गोष्टी आहेत ना, गॅस वायू आणि धूळ, हेच जबाबदार आहेत भाऊ ताऱ्यांसाठी, है ना. ताऱ्यांचे जन्मदाते आहेत हे, लक्षात आलं का. त्याच्यामुळे आपल्या धुळीनं जीव जाते म्हणा, है ना. तिथल्या धुळीनं जीव निर्माण होते, वेगळं आहे. ठीक आहे. आणि सोबत काय आहे, डार्क मॅटर. डार्क मॅटर हा माहितच नव्हता लमच्या काय, आता माहित झाला. डार्क मॅटर है ना, गदोड पदार्थ आहे, डार्क मॅटर आहे, दिसेशन आहे, त्याला डार्क एनर्जी पण म्हणतात. आणि आपला ब्लॅक होल भाऊ, ज्याच्याबद्दल आपण खूप ऐकतो आजकाल नाही का, ब्लॅक होल, कृष्ण विवर, ह्या ज्या आहेत, किती गोष्टी आहेत रे भाऊ, तारे आहेत, नेबुले आहे, इंटरस्टेलर मटेरियल, डार्क मॅटर, ब्लॅक होल, हे एवढंच माहित आहे आता माणसाले. हे आता माहित नव्हतं लमच्या, आहे की नाही. आता माहित झालं, आता एवढंच माहित आहे माणसाने, एवढीच अक्कल गेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे ते माहित नाही, पण एवढं आपल्या वाचनात आलाय. हे सर्व जे आहे हे जायंट फॅमिली. आता हे कुटुंब आहे, कुटुंब म्हणलं का एकत्रित राहा. आता आपण एकत्रित राहतो का, नाही राहत, है ना, राहतच नाही. आता तर आपण न्यूक्लिअर फॅमिली पाहतो. न्यूक्लिअर मध्येही अल्ट्रा न्यूक्लिअर, पोट्टी वेगळी राहते, पोट्ट वेगळं राहते, येशील ते ये बापू अन जाय तिकडे, नाही का, असं पाहिलं ना आपण. मोठा बेकार प्रॉब्लेम आहे. पण इथं मात्र तसं नाही आहे, नौटंकी जमे नाही. का? कारण की इथे जबरदस्त फोर्स आहे. तो कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ह्या गॅलेक्सीची आपली एक गुरुत्वाकर्षीय क्षेत्र आहे आणि ते इतकं जबरदस्त आहे, इतकं जबरदस्त आहे की अब्जो खरबो सूर्यांना धरून असं बांधून ठेवते. असा बिलकुल ज्याचेच नाही रे भाऊ, ऐक नाही, लक्षात आलं का. म्हणजेच काय, थोडक्यात जर आपण समजायला गेलो तर असा ब्रह्मांडाचा भाग ज्यामध्ये ब्रह्मांडातील विविध घटके गुरुत्वाकर्षीय बलाने एकत्रित बांधून ठेवल्या जातात, त्याला आपण काय म्हणूया, त्याला आपण म्हणूया तारकामंडल किंवा गॅलेक्सी. क्लिअर, लक्षात आलं. ठीक आहे, चला मग सांगू. हे असे दिसतात, हे बघा, हे असे टुक 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 टुक. इथं आहे ना डार्क मॅटर, अंधार म्हणजे डार्क मॅटर है ना, हा उजेड म्हणजे तारे आणि नेबुली, असं समजून घ्यायचं. ठीक आहे. आणि ज्याच्यातून प्रकाश पडेच नाही है ना, ते ग्रह असतील. म्हणजे हे डार्क मॅटर, तिथं कुठंतरी ग्रह असतील. ठीक आहे. आता कसं आहे बाबा, म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये हे कसे आहे, कुठं कसे राहते. तर आपण बी नाही का, आपलं अर्बनायझेशन एवढं बोगस आमचं, कुठं बी घरं बांधतात, कसे बी घरं बांधतात, कोणी ढेबरे घरं मोठे मोठे, कोणी झोपड्या, काही ताळमेळ नाही, बिलकुल असाच धिंगाणा इथं आहे ना. तर ब्रह्मांडामध्ये यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, यांचं जे वितरण आहे ते कसं आहे, अनइव्हन आहे, विषम आहे ना, बरोबर नाही आहे, ताळमेळच नाही आहे, है ना. काही गॅलेक्सी ह्या मोठ्या मोठ्या, तर काही गॅलेक्सी पिटुकल्या, काही एकत्रित राहतात लमच्या आणि काही एकट्या. बघा आपल्याला दिसतेस, काही एकट्या एकलकोंड्या आपल्यामध्ये नाही रे का, एकलकोंडा घुम्या तसं. आणि काही पेअर जोडीनं हातात घालून लमचे फिरतात, कुठं बी लमचे हातातच हात. अबे हातात हात सोडायचे नाही लमचे, नाही का, हात फिरतात तसे ते जोडीनं, है ना. आणि काही ग्रुपनं चंडाळ चौकटी, ग्रुपनं आपण बिन राहतो ना, ग्रुपनं चंडाळ चौकटी, तशी एक ग्रुपनं. त्याला आपण काय म्हणतो, खूप मोठा ग्रुप असेल एखादा, तर त्याला काय म्हणतो आपण, क्लस्टर, पुंजके, तारा पुंजके, है ना, क्लस्टर. आपण हे पाहतो ना, आपला पुंजका आहे, है ना, त्यात आपली पृथ्वी पिटुकली. आणि जर हे पुंजके खूप मोठे असते तर त्याला काय म्हणतो, सुपर क्लस्टर, भव्य तारामंडल पुंजके. खूप मोठे पुंजके असतात, एकत्रित आलेले असतात. म्हणजेच काय, तर आपल्याला दिसतंय की हे जे तारका मंडल आहे ना, गॅलेक्सी आहेत, त्या एकट्या राहते, दुखदुखत्या राहते लमचे, कधी ग्रुप न राहते, कधी ग्रुप छोटे मोठे बनून जाते. आला तर सोलो, पेअर्स, क्लस्टर आणि मेगा क्लस्टर म्हणजे सुपर क्लस्टर.
आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा काय आहे की हा जो आहे ब्रह्मांड, हा ब्रह्मांड कसा आहे? प्रसरण पावत आहे, कॉस्मिक एक्सपान्शन होत आहे आणि नवनवीन तारे बनत आहेत. काही तारे डुबत आहेत, काही ग्रह तुकडे होऊन जात आहेत, काही धुळे चिकन एकत्रित येत आहेत. असं सर्व काही डायनामिक सुरू आहे. म्हणजे काय? प्रायमोर्डियल डेन्सिटी फ्लक्च्युएशन जबरदस्त होत आहे आणि त्यामुळे नवनवन स्ट्रक्चर निर्माण होत आहेत. जे आद्य पदार्थ आहेत ते आद्य पदार्थ एकत्रित येतात, त्यांच्या डेन्सिटीची चढउतार धडाधड है ना, आदळून उदळून काय होते? नवीन नवीन संरचना, नवीन स्ट्रक्चर निर्माण होताना दिसतात. आता हे जे आहे हे कशावरून? हे जे आहे हे कशावरून? बा इन्फरन्स. हे इन्फरन्स जे आहे हे कशावरून घेतलं आपण? तर तुम्ही ब्रह्मांड हा व्हिडिओ पाहिला का? त्याच्यामध्ये सांगितलेला हा इन्फरन्स असा आहे की हबल भाऊनं पाहिलं होतं आणि तो म्हणे लमचे मी पाहतो म्हणे तर असे दूर दूर जातात रे म्हणे गॅलेक्सी, अशा लमच्या जवळ जवळ आले पाहिजे म्हणे तर दूर दूर जातात रे. आणि जशा दूरच्या त्या जास्त दूर दूर पडतात. लमच्या जवळच्या पळत आहेत पण दूरच्या त्याच्यापेक्षा झपाट्याने पळत आहेत. म्हणजे काय? गॅलेक्सी जे आहेत, गॅलेक्सी जे आहेत तारका मंडल है ना, हे तारका मंडल कसे आहेत? दूर दूर जात आहेत आहे ना, हे दूर दूर जात आहेत. हे ऑब्झर्व झालं. कोणाला झालं ऑब्झर्व? कोणाला पाहिलं? आहे ना, आपला हबल भाऊ. हबल भाऊनं पाहिलं आणि त्याच्या आधारावर त्यांना सांगितलं की बाबा काय होत आहे? हे जे आहे ब्रह्मांड हे प्रसरण पावत आहे, विस्तारित होत आहे. मग हे दोन बाबी कशाच्या आधारावर निघाल्या? ह्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर. बघा आता आपल्याला असं दिसेल की इथे बघा आहे ना, हे बघा ग्रुप नाही, हा बघा हा कुठंतरी एकटा शिमडा असा ना, बघा लमचा एकटा डोंबरा तिकडे, हे काहीतरी ग्रुपनं मोठा ग्रुप, तशा मोठा ग्रुप छोटा ग्रुप आहे ना, एकटा डोंबरा असं काहीतरी आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या आधारावर आपण त्याला काय म्हणतोय? कॉस्मिक डिस्ट्रीब्युशन ऑफ द गॅलेक्सीज, तारका मंडलांचं ब्रह्मांडांमधील वितरण. ते कसं आहे? अनिवन, असमान आहे. काय आहे? असमान आहे. ठीक आहे. म्हणजे असे पिटुकले प्रश्न विचारतात बरं, लक्षात घ्या. मी असा पंच मार्क देतो शब्दांचा, त्याचं समजून घ्यायचं. तर असं का? कारण की असेच प्रश्न विचारतात. असा सोपासा प्रश्न राहू शकते, खालीलपैकी अचूक विधाने सांगा. आणि त्याच्यात असं दिलं असेल की ब्रह्मांडामध्ये तारका पुंज हे समसमान वितरित केल्या जातात, वितरित केले आहेत. बरोबर आहे. आणि आपलं काय उत्तर आहे? असमान, अनिवार्य. मग असेच राहते, सोपे सोपे प्रश्न राहते आणि आपण लमचे लई कठीण करत राहतो. तसं नाही करायचं. ठीक आहे. आता बाबा किती आहेत? म्हणजे ब्रह्मांडामध्ये आता गॅलेक्सी आहेत किती, तारकापुंज किंवा तारका मंडल आहेत किती? तर नंबर एस्टिमेटेड ओनली फ्रॉम काय म्हणते? ऑब्झर्वेबल. आपण आधी पाहिला ब्रह्मांड या व्हिडिओमध्ये. ऑब्झर्वेबल युनिव्हर्स काय आहे पाहिलाय? नाही पाहिलं? अरे पाहून घ्या बाबा, असा नको करा. एक टप्पा दुसरा टप्पा असा बरोबर व्हिडिओ सिक्वेन्स मध्ये पाहायचा. मी एकमेकांमध्ये ठेवला होता तसा, याच्यासाठी की तुमच्या कॉन्सेप्ट एकदम पक्के झाले पाहिजे. एकदा तुमचे कॉन्सेप्ट पक्के झाले ना बापू, आणि हे बेसिक फॅक्ट फेलच नाही भा, कोणाच्या बापाची मजाला फेल करून द्यायची होतच नाही. ठीक आहे. तर मग ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणजे दृश्य ब्रह्मांड. आता ऑब्झर्वेबल युनिव्हर्स म्हणजे काय तर सांगून देतो आता इथं, तुम्ही पाहिला ना सांगता. म्हणजे काय? लावली रे बाबा आपण दुर्बीण आपली है ना, दुर्बीण जसं हबल टेलिस्कोप आहे, आता वेब टेलिस्कोप आहे ना, जेम्स वेब, असे दुर्बीण लावले त्याच्यातून जेवढा दिसला बाबा ब्रह्मांड त्याला आपण काय म्हणतो? ऑब्झर्वेबल युनिव्हर्स. किती आहे? प्रत्यक्षात युनिव्हर्स माहितच नाही आपल्याला. ऑब्झर्वेबल किती आहे? 170 बिलियन, 170 अब्ज 170 अब्ज बाबा, मोजताच नाहीये. म्हणजे किती? 1.7 ले किती द्यायचे आहेत? तेवढे झिरो द्यायचे आहेत. 11 गोले. तेवढ्या गॅलेक्सी आहे म्हणते, तारे नाही रे बाबू. त्या गॅलेक्सी मध्ये तारे तर मग विचारूच नका. समजलं?
लक्षात आलं? हे ना, हे कुठलं? ऑब्झर्वेबल. आता गंमत आहे, ऑब्झर्वेबल लिमिटची गंमत आपली पाहून घ्या बाबा. ऑब्झर्वेबल लिमिटची गंमत अशी झक्कास आहे ना, तुम्ही पण म्हणाल का हो हे ऑब्झर्वेबल लिमिटची गंमत काय आहे? ब्रह्मांडाच्या केवळ एक लहान भाग, एकदम फ्रॅक्शन आहे, ब्रह्मांडाचे एकदम फ्रॅक्शन आहे. म्हणजे हा असा पकडा, असा 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 ब्रह्मांड असा गोल जर धरा ना, तिथला पॉइंट पाहता आपण, पॉइंट, बाकीचे पाहतच नाही आपण. आलं का नाही लक्षात? आणि एवढ्यामध्ये एवढे, तर तेवढ्यामध्ये किती गॅलेक्सी, आणि एका एका गॅलेक्सीमध्ये करोडो करोडो सूर्य, आणि त्या करोड, जाऊ द्या बेकार काम आहे. एवढं लक्षात ठेवा, आपण जे ऑब्झर्वेबल युनिव्हर्स पाहत आहोत ते काय पाहत आहोत? फ्रॅक्शन ऑफ युनिव्हर्स लिमिट. फ्रॅक्शन, एकदमच एक भाग पाहत आहोत. एवढ्या लहानशा भागाची टेहाळणी करायला, आता गंमत अशी आहे, एवढ्या लहानशा भागाची टेहाळणी म्हणजे 5 आहे आता, आणि लाईट प्रकाशाच्या गतीनं निघालाय, झुंग 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 असा निघालाय, तर किती वेळ लागते बघा, किती वेळ लागते? 600 दशलक्ष वर्ष लागतात एवढाच भाग पाहिले. किती? 600 दशलक्ष, 600 मिलियन, इथे लिहून देतो बाबा, 600 मिलियन एवढे वेळ लागते. आता ह्या 600 दशलक्ष म्हणजे किती झाले रे बाबा? तर माणूस ह्या धर्तीवर पैदा जेव्हापासून झाला, पैदा, तेव्हा सेंबूड बी त्याला पुसता येत नव्हता, बरोबर आहे? पैदा झाला माणूस जेव्हा, तेव्हापासून आतापर्यंतचा माणसाचा किती काळ झाला है ना? किती? एवढाच. याले बापू जर आपण 20,000 पटीनं केला, पटीनं, तेव्हा कुठं हेच पान होईल, हेच फ्रॅक्शन. मग बाकीचं कुठं पाहता बाबा, है ना? एवढा वेळ लागतो. म्हणजेच आपल्याला काय दिसते? नंबर्स सध्या तरी आपण कसे म्हणू शकतो बघा, तुम्हाला प्रश्न राहू शकते, ऑब्झर्वेबल युनिव्हर्स मधले नंबर्स माहित आहेत. मोर दॅन, काय शब्द आहे? मोर दॅन. उत्तर असे येऊ शकतात 170 बिलियन, 170 बिलियन पेक्षा कमी, 170 बिलियन पेक्षा जास्त, अगणित, इन्फायनाइट असं येऊ शकते. आपल्याला जेव्हा ऑब्झर्वेबल युनिव्हर्स असा शब्द वापरला तेव्हा आकडा माहित आहे, पण प्रत्यक्षात युनिव्हर्स म्हटलं तर सध्या आपण काय म्हणूया? इनफायनाइट. काय म्हणूया आपण? इनफायनाइट, अगणित आहेत, अगणित आहेत, अजूनही माहित नाही रे बाबा आपल्याला. ठीक आहे. मग साईज अँड डायमीटर. आता साईज कसा आहे? गॅलेक्सीचा साईज है ना, कोणाचा कसा कसा साईज? काही एकदम झिरो फिगर, काही हे ढेबरे डुबरे राहते ना, काहींचे वजन 100च्या वर, काय खातात का नाही खात माहित नाही आहे ना, पाहतो ना आपण. तसंच इथे आहे. इथे 2 प्रकारचं कॅटेगरायझेशन केलं आहे. ज्या लहान तारकामंडल आहेत, लहान गॅलेक्सी आहेत, त्याला आपण लघु किंवा डॉफ असा शब्द वापरतो, आणि ज्या मोठ्या आहेत त्याला आपण महाकाय किंवा जायंट्स असा शब्द वापरतो. हे 2 एक्स्ट्रीम आहे. हे काय आहे? ह्या 2 लक्षात घ्या, ह्या 2 कशा आहेत? ह्या 2 एक्स्ट्रीम आहेत, एक्स्ट्रीम आहे. याच्या मधात, इकडे आणि इकडे, याच्या मधात गॅलेक्सीज इन जनरल आपल्याला पाहायला मिळतात. तर जर लघु पकडली तर इन जनरल लघु जर तारकापुंज पकडला तर त्याच्यात किती तारे असतील रे बाबा म्हणते तो? किती तारे? आता याला लहान म्हणाव का? आमच्या इथे लहान फॅमिली म्हणजे काय? हम दो हमारा एक. आणि आजकाल कसा आला? आजकाल है ना, हम दो हमारा पप्पी. तो भी नाही पाहिजे. कोण पाहिजे? पप्पी. कुत्रच बरं म्हणते, पोट्ट नाही आहे ना आजकाल. इथं किती आहे रे बा लघु? कायला म्हणावं लघु? इथं म्हणते 2 मिलियन, 2 दशलक्ष, 2 दशलक्ष तारे आहे म्हणते, है ना. याले म्हणतात डाफ. आणि इकडे महाकायले 1000 ट्रिलियन, 1000 ट्रिलियन स्टार्स एवढे असू शकतात. बघा किती मोठा आहे ना. काय बाबा, इथे स्मॉलेस्ट जर बघितली आतापर्यंत, जर स्मॉलेस्ट पाहिली तर आपल्याला दिसते 1,00,000 तारे. असे सर्वात छोटा आतापर्यंत जो माहित आहे त्याच्यामध्ये सर्वात छोटा जो तारकामंडल आहे त्याच्यामध्ये अंदाजे 1,00,000 तारे दिसले.
आणि लार्जेस्ट मध्ये आतापर्यंत 3000 बिलियन तारे असलेलं आपल्याला तारकापुंज जे आपल्याला माहित आहेत, ज्यांचं वर्गीकरण झालंय, जे आपल्या टेलिस्कोपने पाहिले आहेत. ठीक आहे आतापर्यंत. ठीक आहे पुढे अजून पाहू शकतो. बरं मानवाचं काही खरं नाही, जोपर्यंत आहे धरतीवर त्यापर्यंत लमचा उड्या मारणार आहे ना. ठीक आहे. त्यानंतर सेव्हरल 100,000 लाईट इयर्स त्याचा व्याप जर बघितला तर त्याची पूर्ण अशी लांबी जर बघितली काय दिसतंय, सेव्हरल 100,000 लाईट इयर्स. आणि इथे मिलियन्स ऑफ लाईट इयर्स. मिलियन्स म्हणजे आपल्याला दिसते की एक काही हजारच पकडून घ्या तर इकडे लगेच मिलियन्स होऊन जातं. असं आपल्याला दोन टोकाचे म्हणजे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातल्या मोठ्या अशा आपल्याला तारकापुंज दिसून येतात किंवा तारकामंडल दिसून येतात. आपल्या लक्षात आहे. बघा आता आपण जर बघितलं इथे, बघा इथे आपल्याला दिसेल हा काय आहे, हा बघा अँड्रोमेडा. हे अँड्रोमेडा आहे, आकार लक्षात येते तुम्हाला. आणि आपला हा मिल्की वे भाऊ आहे, आपली आकाशगंगा हे मिल्की वे. बरोबर आहे. काय आहे मोठं. बरोबर आहे. आता याच्यापेक्षा आपल्या जवळचा तारकामंडल जो आपल्या तारकामंडल जवळ आहे काय दिसते, मोठा. हा त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे है ना. ट्रँग्युलम जो आहे तो छोटा आहे. आता काही पिटुकली आहे बघा. हा किती आहे, M110 असे नाव देऊन ठेवते बाबा. याले बी तर नाव होतं M31 अँड्रोमेडाले है ना. ठीक आहे. हे बघा एक पिटुकला त्याच्यापेक्षा काय NGC147 आणि त्याच्यापेक्षा हा पिटुकला NGC185 आहे असे दिसते. हे त्याच्यापेक्षा पिटुकले. अरे बाप रे बाप. हा काय ते LMC आहे बाबा. LMC छोटे छोटे असे छोटा, अजून असं छोट्यातला छोटा आहे ना, अजून याच्यापेक्षा मोठा. म्हणजे तुम्हाला दिसते आकार कसे आहेत है ना, आपल्या माणसासारखे जे ढेबरे बारके सगळे इथं दिसून येतील. ठीक आहे. आता तारकामंडलाचे वस्तुमान मास पाहावं लागेल. मास ऑफ गॅलेक्सीज. तारकामंडलाचे वस्तुमान काय म्हणते बाबा, विश्वाच्या बाहेरील कक्षातील. बघा दोन प्रिन्सिपलच्या आधारावर वस्तुमान काढलं जाते. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की जे कॉस्मिक बॉडीज आहेत म्हणजे ब्रह्मांडामधील जे काही वस्तू आहेत, जे काही पदार्थ आहेत म्हणजे महाकाय जे पदार्थ आहेत त्यांचं वस्तुमान कसं मोजल्या जाते रे बाबा. तर पहिला आहे विश्वाच्या बाहेरील कक्षातील अवकाशीय पदार्थ केंद्राच्या भोवती किती जलद गतीने भ्रमण करतात, म्हणून एक डॉपलरचा सिद्धांत आहे. डॉपलरचा परिणाम, डॉपलर इफेक्ट, त्याच्या आधारावर हे काढलं जातं. म्हणजे जशा गॅलेक्सी दूर दूर गेल्या तर त्या धुसर होत जातात ना, डॉपलर इफेक्टला रेड शिपला जातात. आपण पाहिलाय हे रेड शिप पाहिलाय का, पाहिला नाही का, पाहून घ्या ना व्हिडिओ कसा का करता है ना. तर तो जो आहे दॅट इज अ डॉपलर्स इफेक्ट. हा पहिला आपण प्रिन्सिपल वापरतो. दुसरा प्रिन्सिपल काय वापरतो, वैश्विक पदार्थांचा भ्रमण वलय कक्षा रुंदावल्यास त्याचा भ्रमण कालावधी वाढतो. काय आहे, सिंपलचा आहे असा है ना, असा घ्यायचा भाऊ. तर आपण जर सपोज टू बी हा केंद्र आहे आणि हा ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट आहे. जसा जसा ऑर्बिट वाढते तसा तसा हा ऑर्बिट पिरियड जो आहे ना, भ्रमण कालावधी, ऑर्बिट पिरियड हा जो आहे ऑर्बिटच्या समानुपाती असेल. बरोबर आहे. ऑर्बिट वाढला तर ऑर्बिट पिरियड वाढेल. हा केप्लरचा तिसरा सिद्धांत जो आहे, थर्ड लॉ ऑफ केप्लर. ह्या दोघांच्या आधारावर काय काढल्या जाते, मास ऑफ गॅलेक्सी. गॅलेक्सीचे मास काढल्या जातात, गॅलेक्सीचे वस्तुमान काढल्या जाते. दोन गॅलेक्सीचे वस्तुमान मी इथे सांगतो तुम्हाला. अँड्रोमेडा गॅलेक्सी M31 आहे 1.4 × 10⁻12 मास सन. एम सनचा अर्थ काय आहे, एम म्हणजे मास, M = मास वस्तुमान, आणि सन लिहिलेला छोटासा. सन म्हणजे आपला सूर्य. आपला सूर्य म्हणजे काय, आपल्या सूर्याचं जे वस्तुमान आहे ते इथे गृहीत धरायचं आहे. आपल्या सूर्याचं वस्तुमान हे काय आहे, कॉस्मिक वस्तुमानाचं एकक आहे. याला दुसऱ्या याच्यात आपण असंही लिहितो. याला बघा कसं लिहिलं जातं, याला असं पण लिहिलं जातं M आणि असा डॉट आणि पॉइंट असं पण दिलं जातं. आलं लक्षात. ठीक आहे. कधी कधी विचारू शकतात प्रश्न, तर माहित असायला हवं. मिल्की वेला काय आहे,
तर 8.5 इंटू 10⁻11 मास सन. म्हणजे आपल्याला दिसतंय अँड्रोमेडा केवढं मोठा आहे आपल्यापेक्षा, बरोबर आहे. इथे 10⁻12 आला ना, इथे 11च आला, म्हणजे भरपूर मोठा आपल्याला अँड्रोमेडा गॅलेक्सी दिसून येते. ठीक आहे, राईट. आता शेवटचं पाहूया, अत्यंत महत्वाचं, की बापू रंग आपल्या इथे ते राहतात ना, रंग है ना, हे पांढरा फटाक राहते आमचा है ना, आणि दुसरा ज्याचा रंग जाऊच शकत नाही असा बिलकुल है ना, काही त्याच्यामधले असे आपण रंग पाहतो. तर इथे पण तारका मंडलाचे रंग असतात का? यस, रंग असतात. तर 2 प्रकारचे कलरचे तारका मंडल आपल्याला दिसून येतात. एक आहे बघा निळा आणि दुसरा आहे बघा लाल, आहे ना. तर चक्राकार जो आहे तो कसा दिसतोय? तो दिसतोय निळा. चक्राकार हे टाइप्स ऑफ जे गॅलेक्सी आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आपण पाहूया. चक्राकार स्पायरल आणि एलिप्टिकल जे आहे लंबवर्तुळाकार ज्या गॅलेक्सीज आहेत त्याचा रंग असतो लाल, है ना, त्याचा रंग असतो लाल. मग का बापू हे होळी खेळतात का लाल निळ्या रंगानं? असं काऊन आहे? व्हाय? हा प्रश्न विचारू शकतात. व्हाय? कारण आपल्याला ऑफिसर बनायचं आहे ना. पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचा की जेवढ्या चक्राकार गॅलेक्सी आहेत त्यांचा रंग हा निळा असेल आणि जेवढ्या एलिप्टिकल आहेत म्हणजे लंबवर्तुळाकार आहेत त्यांचा रंग लाल असेल सर्वसाधारणतः. काही एक्सेप्शन्स कुठल्या कारणामुळे होऊ शकते पण हे निश्चित आहे असं. ठीक आहे, कसं आता बघूया हे का असं आहे. तर हा जो आहे भाऊ आपला फिरत आहे, स्पायरल फिरत आहे, याच्यामध्ये हे निळसर निळसर दिसत आहेत, निळसर निळसर. हे निळे निळे जे भाग आहेत हे काय आहेत? हे आहेत तारे. हे काय आहेत? तारे, स्टार. आणि हे कोणते स्टार आहेत बाबा? नवीन, न्यू, ज्याला आपण म्हणतो यंग, जसे तुमच्यासारखे तरुण है ना, तरुण तुर्क नाही का. तरुण जर असले तर कसे असते? सळसळते असते. तरुण असलं तर कसं असतं? सळसळत असतं. सळसळतं म्हणजे ऊर्जा अधिक, ऊर्जा जी आहे अधिक आहे, हाय इंटेन्सिटी ऑफ एनर्जी आहे. आता आपण बघितलं आहे ज्योत बघितली आहे तुम्ही, फ्लेम बघितल्या, त्या फ्लेम मधला त्या ज्योतीमधला कोणत्या रंगाचा उष्णतामान जे आहे टेम्परेचर आहे हे हायएस्ट असतं? कोणत्या असतं? तर तुम्ही म्हणाल सर निळा, नील आहे ना, नील रंग जो असतो, बरोबर आहे ना, असतो की नाही? यस, बरोबर आहे. इथे पण जे नवीन तारे आहेत ते अधिकाधिक प्रमाणात ऊर्जा एकदम हाय इंटेन्सिटी है ना, काय आहे? हाय इंटेन्सिटी टेम्परेचर रिलीज करतात आणि यांच्यामुळे त्यांचं आयुष्यमान फार कमी असतं, भरभर 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 हे होतात. ते हे नवीन तारे जे आहे ते एमिट हाय लेवलची एनर्जी, उष्णता रिलीज करत आहेत, त्यांचा रंग त्याच्यामुळे निळा येतो आणि निळा येतो म्हणून हे निळसर दिसतात. पण इथंच काऊन निळे म्हणजे यंग स्टार होतात, इथं नसतात का? नाही, ते इथं म्हातारे असतात, म्हणजे ओल्ड स्टार असतात, डेड स्टार असतात. आणि इथे स्टार जे आहेत बऱ्याचपैकी मेलेले असतात, तिथे नवीन असतात, इथे नवीन असतात. आता बापू इथं नवीन आहेत स्टार, इथं जुने आहेत. काय घोडं मारलं रे यानं, ह्या इलिप्टिकल याच्यानं, आणि काय तीर मारले यानं? तर का फरक आहे असा की इथे नवीन तारे खूप जास्त प्रमाणात निर्माण होतात, अति जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि त्याच्यामुळे हे निळसर असतात, कारण यांच्यापासून अधिकाधिक प्रमाणात उष्णता रिलीज होते. इथे मात्र आपल्याला तसं दिसत नाही, इथे जुने तारे असतात, डेड झालेले असतात, नवीन ताऱ्यांचा जन्म सहसा होत नाही. असं का? तर इथे याचं कारण आहे, मी सांगितलं आहे सुरुवातीलाच, इंटरस्टेलर मटेरियल. काय आहे इंटरस्टेलर मटेरियल? काय आहे? गॅस, वायू, गॅस, आणि दुसरा आहे डस्ट, धूळ, बरोबर आहे. हा दोघांचं ऍक्रेशन होतं, आदरता धाड जंगल गुत्ता करून टाकतात तुमचे, असा जंगल गुत्ता होते. हा जंगल गुत्ता पायी काय तयार होते? तारे. यांचं प्रमाण जे आहे हे अधिक आहे, यांचं प्रमाण चक्राकार जे आहे गॅलेक्सी त्याच्यामध्ये अधिक असतं आणि म्हणून इथे अधिक तारे निर्माण होतात
आणि अधिक तारे निर्माण होत असल्यामुळे हे कसे दिसतात, निळसर दिसतात. इथे मात्र धूळ जी आहे, म्हणजे इंटरस्टेलर म्हणजे धूळ जी आहे, इंटरस्टेलर मटेरियल जे आहे हे नगण्य असतं, फारच कमी असतं. गॅस नसते, फारच कमी असते. त्याच्यामुळे तारे निर्माण करायला जे बेसिक मटेरियल लागतं, प्रायमोडियल मॅटर लागतो, तो इथे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे अक्रिशन होत नाही, टक्करा होत नाही, काहीच होत नाही आणि त्याच्यामुळे नवीन तारे होत नाही. आणि जे तारे होते इकडचे ते हळूहळू हळूहळू कमी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर असतात, रेड झालेले असतात. तुम्ही बघा, जो डाईंग स्टार आहे तो कसा बनतो, रेड बनतो आहे ना. आणि रेड आहे त्याच्यामुळे हे काय आहे, याचा रंग लाल आहे. समजलं, लक्षात आलं, क्लिअर, काही इश्यू? मग क्लोज करायचा. समजलं आता तुम्हाला काय म्हणजे गॅलेक्सी, काय म्हणजे त्याचं वस्तुमान कसं, डिस्ट्रीब्युशन कसं, कलर कसे, सगळं झालं. बेसिक गोष्टी मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. थोडस लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका जेणेकरून माझे पंच तुम्हाला लक्षात राहतील. ते पंच जे आहेत ते कीवर्ड्स आहेत, की मॅटर्स आहेत, ते तुमच्या परीक्षेला नक्कीच मदतशीर राहतील. आणि कॉमेंटच करा, लाईक करा ना, आणि शेअर करा दोस्तांसोबत. माय नवीन नवीन दोस्त बनवू द्या. आणि मेहनत तुम्ही करता हे मला माहितच आहे बापू. तुम्ही मस्त पोट्टे आहात, म्हणून तुमच्या मेहनतीले ऑल द बेस्ट.